पालघरमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजपा कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप आमदार सुनील भुसारा यांनी केलाय। भुसारा यांचा हा आरोप भाजपनं फेटाळून लावलाय। पाचशेच्या नोटा देऊन कमळ फुलवायला सांगणारे हे कार्यकर्ते पहा। हे बघा 3 नंबरची निशाणी आहे कमळ फूल, बरोबर। त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे। कोणी काही बोललं तरी 3 नंबरची निशाणी कमळ फुलालाच करायचं आहे। 5व्या टप्प्यात पालघर पट्ट्यात भाजपनं मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी केलाय। सुनील भुसारा यांनी या संदर्भातला एक व्हिडिओ जाहीर केलाय। या व्हिडिओत 2 कार्यकर्ते मतदार यादीसह मतदारांना पैसे वाटताना दिसतायत। पैसे वाटताना कार्यकर्ते 3 क्रमांकावरील कमळ चिन्हासमोर बटन दाबायचं सांगतायत। जो मतदार आलाय त्यालाच 500 रुपये देताना ते दिसतायत। जो मतदार आला नाही त्यानं येऊन पैसे घेऊन जाण्याचं कार्यकर्ते सांगतायत। धक्कादायक बाब म्हणजे कार्यकर्त्यांसमोर बसलेल्या व्यक्तीनंच हा व्हिडिओ शूट केल्याचं दिसतंय। या प्रकरणी निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचं विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी सांगितलं। भारतीय जनता पार्टीने प्रचंड पैशांचा गैरवापर या विक्रमगड मतदारसंघाबरोबरच पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघात केल्याचा चर्चा ही लोकांमध्ये होत होती। त्याला या व्हिडिओने दुजोरा मिळतोय। मी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे रिसर तक्रार त्या ठिकाणी करणार आहे आणि याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने आपल्या सर्वांकडे करतो। सुनील भुसारा यांनी केलेला आरोप भाजपनं फेटाळलाय। व्हायरल व्हिडिओशी छेडछाड केल्याचा आरोपही भाजपनं केलाय। भुसारा यांनी याबाबत निवडणूक आयोगात तक्रार करावी असंही आशिष शेलार म्हणाले। असे डॉक्टरेट केलेले व्हिडिओ, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलेले व्हिडिओ याला आम्ही मानत नाही, असत्य आहेत। आमचा याच्यामध्ये काही संबंध नाही। निवडणूक आयोगाकडे ज्यांनी तक्रार केली तर निवडणूक आयोगाकडे करू शकतात। निवडणुकीत पैशांचा खेळ करणाऱ्यांना कायद्याची कसलीही भीती राहिलेली नसल्याचं दिसतंय। व्हिडिओ बनावट असेल तर अशा लोकांना जबर बसावी अशी कारवाई करण्याची मागणी होते। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।